Realme 14 Pro Plus 5G. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता, तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट होती की सर आम्हाला खरं फोनचे आहेत ना रिव्ह्यूज माहिती करणं गरजेचं आहे, कारण की आज आम्ही जे यूट्यूब आणि फेसबुकवरती बघतो ते सगळे व्हिडिओज ना प्रमोशनल असतात. तर तुमच्या सगळ्यांसाठी कॉर्नर मोबाईल 2025 पासून घेऊन येत आहे एक जर्नी कॉल्ड ॲज द ट्रूथ ऑफ द फोन. बॉक्सची पॅकिंग तर चांगली आहे, येलो कलर आहे, इट्स सिम्बॉल ऑफ प्रॉस्पेरिटी, पॉझिटिव्हिटी येते. पण मला असं वाटतं हे जे प्लास्टिक वापरलं आहे ना हे कुठंतरी नाही झालं पाहिजे होतं. सेव्ह अर्थ, सेव्ह नेचर इज इम्पॉर्टंट. लेट्स अनबॉक्स करू आपण. मेक इट रिअल. प्रत्येकाला ना आवडतंय, मला तर लय आवडतं असं काढायला. फोन एकदम सुंदर आहे, 3 कॅमेरा इंटिग्रेटेड आहे, लाईट वेटेड वाटतोय. आता फोनच्या बॉक्समध्ये काय आलंय ते चेक करू आपण. टाईप सी चार्जिंग केबल चेक. 2025 मध्ये आहे ना ट्रान्सपरंट कवर गेले. आता एकतर काळजी मिटली की फोनचे कवर पिवळे होणार नाही. छान वाटतोय. तुम्हाला कसं वाटेल तुम्ही यूज करून बघा. मॅन्युअल आहे, क्विक युजर गाईड आहे, सिम इजेक्टर पेन आहे. दिस ऑल इन द फोन. फोन एकदम चांगला आहे, हातात धरल्यानंतर एक प्रीमियम फील देतं. याची जी फ्रेम आहे स्टील फिनिश दिसतीये, म्हणजे स्टील नाही आहे, एक प्लास्टिक आहे. पण मागचं जे बॅक पॅनल आहे ना ग्लास आहे. फ्रंटचा क्वाड कोर एमोलॉइड डिस्प्ले आहे, ज्याचं बेझल एकदम कमी आहे. हे जे पॅनल आहे ना जसं गिरगिट रंग बदलतो तसा फोनचा कलर पण आहे ना रंग बदलतो. हा फोन 16 डिग्री मायनस टेम्परेचरमध्ये गेल्यानंतर बॅक पॅनलचा कलर चेंज होतो. वाईज बघायला गेलं तर 4 कलर आहेत. हा व्हाईट कलर आहे, एक वेगन लेदर ब्ल्यू कलर आहे आणि इंडियाच्या 2 स्टेटवर 2 स्पेशल कलर लॉन्च केलेले आहेत. एक बिकानेर पर्पल आणि जयपूर पिंक. हे फक्त इंडियन व्हर्जनमध्ये 2 कलर लॉन्च केलेले आहेत. रिअलमी कंपनीचा मी खूप आभारी आहे, कारण की मेक इन इंडिया तर सगळ्या कंपनी करतात कारण की गव्हर्नमेंटचं प्रेशर आहे. पण मेक फॉर इंडियासाठी तुम्ही जे 2 कलर लॉन्च केलेत वी आर रिअली थँकफुल टू यू. 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. ऑपरेशन्सला एक चांगला फील, एकदम फास्ट फील देतोय. तरी कंपनीने स्क्रीन गार्ड लावले का नाही आपण बघू. हां, स्क्रीन गार्ड लावल्या आणि मला आवडतं काढायला. डिस्प्ले 6.83 इंच आहे. 6.83 असून पण आहे ना हा फोन मोठा वाटत नाही. एक स्लिक, स्लिम आणि ग्रिपमध्ये स्टेडीच वाटतो. कॅमेरा 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 3 कॅमेरा, 120x झूम, पेरिस्कोपिक 50 मेगापिक्सल सोनी एक नंबरचा कॅमेरा. दुसरा 50 मेगापिक्सल सोनीचा iOS कॅमेरा फॉर इमेज स्टेबिलायझेशन आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड. तुम्हाला माहिती आहे ना रिअलमीचा ब्रँड अँबॅसेडर. फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल. फ्रंट कॅमेरामध्ये जर थोडीशी इम्प्रूव्हमेंट असली तर चांगलं असतं. कॅमेरा जरा फ्रंटचा पण 50 मेगापिक्सल असणं गरजेचं होतं. पण एक खास गोष्ट आहे जी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची. लेट्स सी. 3 LED फ्लॅश. 3 रिअलमी यू आर मेकिंग समथिंग रिअल. प्रोसेसर Qualcomm Snapdragon 7S 3rd जनरेशन आहे. म्हणजे फोन फास्ट तुमचा नक्की चालेल. 2025 मध्ये ओप्पो, OnePlus मी ऑलरेडी 8th जनरेशन प्रोसेसर लॉन्च केलेले आहेत. बट स्टील फॉर द प्राईस सेगमेंट, म्हणजे मी जी तुम्हाला प्राईस सांगणार आहे ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ, तुम्हाला नक्की हा 7th जनरेशनचा प्रोसेसर आहे ना आवडेला, कारण की तो स्लो नाही आहे, फक्त 2024चा आहे. वाव. दोन्ही सिम नॅनो आहे. सिम 1 पण आणि सिम 2 पण, दोन्हीमध्ये नॅनो सिम बसेल. हा फोन आहे ना मी इतका उशीर झाला वापरतोय, हाताळतोय, मला कुठंच आहे ना माझा असा हात दुखत नाही. कारण की आहे ना हा फोन फक्त आहे ना 193 ग्राम्स आहे. कारण की 193 ग्राम्स आहे आणि ना कधी कधी असं वाटतं हा फोन मी असा हवा मारायला पण वापरू शकतो, इतका लाईट आहे. नक्की रिअलमी वी आर थँकफुल टू यू.
की तुम्ही एक चांगला लाईट वेटेड फोन दिलेला आहे. ह्याची बॅटरी आहे 6000 mAh, मॅसिव्ह लॉंग लास्टिंग बॅटरी आहे. एक चांगलं फीचर दिलेलं आहे, कारण की 5Gला आहे ना सगळ्यात जास्त तुमची बॅटरी यूज केली जाते. बॅटरी तर मॅसिव्ह आहे, पण बॅटरीचा चार्जर किती मॅसिव्ह आहे बघू जरा. 80 वॉट वूक चार्जर आहे, जे सुपर फास्ट चार्ज पण करेल, कारण की जेवढी मोठी बॅटरी आहे ना चार्जर पण तेवढा पॉवरफुल लागतो. गुड आहे. 100 वॉट्स दिला असतं तर अजून चांगलं असतं, पण ठीक आहे. 80 वॉट इज ऑल्सो गुड. इन इंडिया IP66, 67, 68 आणि आत्ता आहे ना लेटेस्ट काय आलेलं IP69. पण आपण स्वतः टेस्ट करू की IP69 ची काय खासियत आहे. टेस्टिंग तर बनताय ना यार. लेट्स सी. कंपनी म्हणती IP69 रेटेडमध्ये फोन तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग कमीत कमी 1 तास व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. लेट्स सी. आपण आता चेक करू हे होतंय का. आता आपण बघू 2 मिनिटं 8 सेकंड झालेले आहेत. तर चेक करू रेकॉर्डिंग चालू आहे का. वाव, 2 मिनिट 16 सेकंड आणि रेकॉर्डिंग चालू आहे. 2 मिनिटं 26 सेकंड. वी कॅन स्टॉप इट. आपण तर चेक केलं की IP69 रेटेडमध्ये फोन 1 तास रेकॉर्ड करू शकतो आणि वी डिड इट. टेस्टिंग पण झाला. आत्ता आहे ना तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की वी बिलीव्ह इन ट्रूथ. खरं कंपनीचं म्हणणं आहे की 16 डिग्री टेम्परेचरमध्ये फोनचा कलर चेंज होईल, म्हणजे ती पण टेस्टिंग करणं गरजेचं आहे की नाही. चला बघू, आपण आता ती टेस्टिंग करू. लेट्स सी की फोन 16 डिग्रीच्या टेम्परेचरला कलर चेंज करतोय का. पर्ल व्हाईट पहिला कलर होता. लेट्स हॅव अ लुक. कलर चेंज व्हायला चालू झालेला आहे. जे रिअलमीचं स्टेटमेंट खरं आहे. आपण बर्फ टाकला होता. लेट्स सी. पाणीचं टेम्परेचर -16 डिग्रीपेक्षा जर कमी झाला असेल तर फोननी कलर चेंज केला का नाही आपण चेक करू. वाव, काय वाटतंय, झाला असेल नसेल, झाला असेल नसेल. रिअलमी. लेट्स आणि वाव, कलर बदलला. हा काही ना रिअलमीचा ना प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे. हा खरा तुमच्यासाठी एक ट्रू रिव्ह्यूज देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि असेच अजून असंख्य फोनचे ट्रू अनबॉक्सिंग, ट्रू रिव्ह्यू ऑफ द फोन आम्ही तुमच्यासाठी कॉर्नर मोबाईल ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहोत. आमचा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.